आणि रंगभूमीविषयी त्यांच्या मनात विशेष आस्था आहे. म्हणूनच आज प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशींचं त्यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यात उपस्थित व्यासपीठावर असणं ही कार्यक्रमाची समारंभाची उंची वाढवणारं ठरते. मी आमंत्रित करते माननीय मोहन जोशी यांना. सहस्त्रचंद्र दर्शन मेळाव्यानिमित्त हिरामन रांझे रामानंद यांच्या साहित्य सेवेचा वेध घेणाऱ्या झाडीरत्न या सन्मान ग्रंथाचे प्रकाशन आणि त्या सत्कारप्रसंगी आपण सगळे जमलो आहोत. रसिक प्रेक्षकांनो, मी बेसिकली वक्ता नाही, त्यामुळे मुद्देसूद मला बोलता येणार नाही. झाडीपट्टी याविषयी मला बरंच उत्सुकता होती. मी अनेक जणांना विचारलं झाडीपट्टी काय असतं बाबा. आमच्या इथे म्हणजे मुंबईमध्ये पुण्यामध्ये झाडीपट्टीविषयी खूप गैरसमज होते. म्हटलं प्रत्यक्ष जाऊन बघावं आपण. आणि म्हणून मी 2 वर्ष नागतोले म्हणून प्रेस आहे त्यांची, त्या कंपनीमध्ये काम केली. संगीत पदरा मागे दडले काय असं त्या नाटकाचं नाव होतं. खरं तर नावावरून काही भयानक दृश्य बघायला मिळालं असं वाटलं होतं, पण तसं काही झालं नाही. नाटक खूप छान होतं. लोक खूप छान आहेत झाडीपट्टीतले, अतिशय प्रेमळ आहेत. त्यांना बाहेरगावून आलेल्या लोकांविषयी अतिशय आदर आहे. म्हणजे नागतोरेविषयी बोलायचं झालं किंवा परशुराम म्हणून आमचे मॅनेजर होते, त्यांनी उत्तम व्यवस्था ठेवली होती माझी. त्या झाडीपट्टीचा का कोणास ठाऊक लगाव झाला माझा. आणि प्रेमळपणाने वागायला लागलो मी. पण पूर्वी मुंबईसारखा व्यावसायिक नाही वागलो. म्हणजे कुठली चूक झाली ना तर एका मिनिटात क्षमा करायची, बात घालायचं नाही त्या माणसाची. असा तो 2 वर्ष मी काढली. आणि त्यावेळेला मला कळून चुकलं की झाडीपट्टी काय आहे, काय गैरसमज झाले झाडीपट्टीविषयी. आणि झाडीपट्टीविषयी काम करणारे लोक जे आहेत किंवा कलावंत जे आहेत किंवा हिरामन लांजेंसारखे व्यक्ती जे आहेत की ज्या झाडी बोलीशी संघटित संबंधित आहेत, अशा लोकांविषयी उगाचच मला आस्था वाटायला लागली, प्रेम वाटायला लागलं. आणि म्हणून या कार्यक्रमासाठी मी आज मुद्दामून आलो की अर्थात याचं श्रेय गिरीश गांधी सरांनी दिलं पाहिजे. त्यांनी मला आमंत्रित केलं आणि मी ठरवलं की झाडीपट्टी संबंधित जायला पाहिजे. आणि म्हणून मी एवढं धडपडत इथं आलो. पण आज ज्या व्यक्तीचा सन्मान इथं करण्याचं सहस्त्रचंद्र दर्शन आज होणार आहे किंवा त्या पुस्तकाचं उद्घाटन जे आज झालं त्याच्यावरून मला कळून चुकलं की एक महान लेखक आहे म्हणजे लांजे सर. आणि त्यांनी इतकी पुस्तकं लिहिली आहेत. मुख्य म्हणजे काय, झाडी बोलीसाठी त्यांनी सुरुवात केली. आणि झाडी बोलीसाठी चळवळ केली म्हटल्यानंतर त्या माणसाविषयी मला उगाच प्रेम जिव्हाळा वाटायला लागला. आणि आज त्यांच्या शेजारी बसल्यानंतर आजोबा कसे असावेत ना तसे ते वाटायला लागले मला. त्यामुळे त्यांच्या स्पर्शातसुद्धा मला जाणवलं की खरंच त्यांचं प्रेम आहे आणि खूप प्रेमळ आहे ते. आज इथं आपण जमलो, इतक्या मोठ्या माणसाचा सन्मान आपण इथं केला. आणि त्यामध्ये प्रथम श्रेय मला दिलं गेलं. त्यामुळे दिलीप गांधी सरांचा मी आभार मानतो. तसंच तुम्हाला रसिक प्रेक्षकांचे आभार मानतो. उत्तम आरोग्य चिंतितो त्यांना. तसंच 100व्या कार्यक्रमाला सुद्धा मी उपस्थित राहण्याची इच्छा प्रकट करतो आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभो अशी प्रार्थना करतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. हिरामन लांजेंच्या प्रेमळपणाचा उल्लेख झाला, तो किती यथार्थ होता याच्याशी आपण सगळे